नमस्कार मंडळी. तर चला, आज आपण बनवणार आहोत मस्त अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने मुळ्याची कोशिंबीर. मुळा शक्यतो लहान मुलांना किंवा कोणालाही आवडत नाही, मोठ्यांना सुद्धा. पण ही कोशिंबीर करून नक्की बघा, सगळ्यांना आवडेल. कमी साहित्यामध्ये अप्रतिम आणि चविष्ट अशी कोशिंबीर बनणार आहे. नक्की करून बघा. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1 डाळिंब आणि 2 मुळे. डाळिंब हे अशा पद्धतीने तुम्ही कट केलं ना, तर यामधला ज्यूस वाया जाणार नाही. हे अशा पद्धतीने डाळिंब सोलून घ्या, त्याचे दाणे वेगळे करा. त्यानंतर आपण घेऊया 2 मुळे. मुळ्याची साल काढून घ्या आणि मुळा खिसून घ्या. मुळा खिसून झाल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. मुळ्यामधील सगळे पाणी काढून घ्या. दोन्ही हाताने मुळ्याला दाबून थोडंसं पाणी काढलं तर मुळा हा आपला मोकळा होईल, जेणेकरून त्यामध्ये पाणी राहणार नाही आणि कोशिंबीर चवीला छान होईल. हे अशा पद्धतीने मुळ्यातील पाणी काढून घ्या. आमच्याकडे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी ही कोशिंबीर बनवली जाते. आम्हाला सोमवार सोडताना पहिला घास हा मुळ्याचाच घेतात आमच्या इकडे. तुमच्याकडे आहे का ही पद्धत? नक्की सांगा. अशा प्रकारे मुळा हा स्वच्छ धुवून घेऊया. त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे दही. हे दही मी घरी बनवलेलं आहे. दही कसं बनवायचं घरी याची ही रेसिपी मी पोस्ट केलेली आहे. नक्की जाऊन बघा. त्यानंतर यामध्ये जाईल थोडीशी साखर आणि 1 चम्मच दाण्याचं कूट. त्यानंतर चवीनुसार मीठ टाका आणि कोथिंबीर. हे सर्व साहित्य टाकून कोशिंबीर मस्त मिक्स करून घ्या. बघू शकता याचा कलर खूपच सुंदर येतो. या कोशिंबिरीचं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. ग्रीन, रेड आणि व्हाईट. हे डाळिंबाचे दाणे त्यामध्ये ऍड करा आणि कोशिंबीर मिक्स करा. ही अशा प्रकारे आपली कोशिंबीर पटकन तयार झालेली आहे. बघू शकता याचा कलर ही खूप सुंदर आलेला आहे. नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंटमध्ये कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कोशिंबीर आहे मस्त. तुम्ही कराल फस्त. थँक यू.